श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्य हे कोणासाठीही थांबत नाही. नवनवीन माणसांशी बोलणं होतं, काही जुन्या माणसांशी बोलणं बंद होतं. नवीन नाती जोडता जोडता कित्येक जुनी नाती ही सुटतात आणि तुटत जातात. श्रोते हो, आपल्या आयुष्यात आपल्यासाठी कोण महत्वाचं आहे याचा जर विचार करताना कोणासाठी आपण महत्वाचा आहोत याचाही विचार करावा लागतो. कारण श्रोते हो, स्वतःचं मन जपताना दुसऱ्याचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी मात्र आपण घ्यायला हवे. आणि श्रोते हो, यश हे जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला ना तरी सुद्धा समाधान हा आपल्या मनाचा विजय असतोय. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते ना तेव्हा तिचा निकाल लावण्याचं सामर्थ्य हे आपल्याजवळ आपण ठेवायचं असतंय. श्रोते हो, कोण हसवून गेला कोण फसवून गेला हे महत्वाचं नसतंय, तर अनुभवाच्या शाळेमध्ये कोण तुम्हाला तुमच्या वरच्या वर्गात बसवून गेला हे महत्वाचं असतंय. श्रोते हो, वेळेसोबत चालणं हे गरजेचं नसतं, तर सत्यासोबत चालायचं असतं. एक दिवस वेळ तुमच्या सोबत चालू लागत असते. संयम ही जीवनातील खरी परीक्षा आहे. जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल ना तेवढं तुमचं यश मोठं असेल. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. समुद्र ढवळता येत नाही, आकाश कवे धरता येत नाही, सूर्याला झाकून ठेवता येत नाही, वाऱ्याची दिशा बदलता येत नाही. त्यांच्या अफाट शक्ती पुढं माणसाची बुद्धी तोकडी पडते. माणसाच्या अपेक्षांचंही अगदी तसंच असतं. ते इतक्या प्रचंड असतात की त्यांना तो आपलं पूर्ण आयुष्य खर्चूनही पूर्ण करू शकत नाही. नात्यामध्ये कुठं हट्ट करायचं आणि कुठं थांबायचं हे कळलं की आयुष्य सोपं होऊन जातं. सत्य माणसाची 3 लक्षणं असतात. तो चुकीचं काम करत नसल्यानं त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्यानं त्याच्या मनात गोंधळ नसतो, आणि तो प्रामाणिक असल्यानं त्याला कशाचीही भीती नसते. जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीसमोर आपला मुद्दा मांडायचा असतो त्याआधी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. या व्यक्तीची बौद्धिक वैचारिक पातळी खरंच एवढी आहे का की मी माझा दृष्टिकोन ती व्यक्ती समजू शकेल? जर उत्तर नाही असेल तर त्याच्यासमोर कितीही डोकं आपटून काहीच उपयोग होणार नाही. बायका जेवढ्या व्यवहारी असतात तेवढे पुरुष नसतात. आपल्या संसारात काय काय उणिवा आहेत याची जाणीव पुरुषांपेक्षा बायकांना जास्त असते. आपल्या लोकांना ओळखण्याची खरी वेळ म्हणजे तुमच्यावर आलेली वाईट वेळ. सारखे सारखे प्रोफाईल पिक्चर बदलण्यापेक्षा एकदा स्वतःला बदलून बघा, भरपूर लाईक्स मिळतील. नशिबात काहीच नसतं, सगळा खेळ हा कष्टाच्या जोरावर चालत असतो. माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं, कारण पैसा कमावला तर त्याला ठेवायला जागा लागते. तसं पुण्याचं नसतं, ते दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर समोर उभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं तिथून केलेल्या पुण्याचं काम चालू होतं. समोरच्याला आपण जेव्हा वरचढ वाटतो तेव्हा वार हे पाठीमागूनच होत असतात. लाखाची गाडी एका चावीवर आणि ब्रेकवर अवलंबून असते. कोटीचं घर एका कुलपावर आणि किल्लेवर अवलंबून असतं.
तसंच आपलं व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असतं. माणसाचा मोह माणसाचा घात करत असतो. बदल दुसऱ्यात व्हावा, माझ्यात नाही, यालाच अहंकार म्हणतात. रेषा किती विचित्र असतात. मस्तकावर ओढली तर नशीब घडवतात, जमिनीवर ओढली तर सीमा बनतात, शरीरावर ओढली तर रक्तच काढतात आणि नात्यात ओढली तर भिंत बनवतात. जेव्हा तुमच्याकडं दुसऱ्याला देण्यासाठी काही नसेल, तेव्हा त्याला फक्त प्रेम आणि आदर द्या. हेच खूप मोठं दान असतं. आयुष्य हे रंगतदार, रुबाबदार, आकर्षक असायला पाहिजे. तेव्हा जीवनाचं सार्थक होत असतं. आयुष्यातील सरलेले दिवस हे नशीब म्हणून सोडून द्यायचं आणि उरलेल्या दिवसांचं नशीब घडवायचं. आयुष्यात थोडीशी मैत्री अगदी भोळ्या भाबड्या लोकांशी करा, कारण हुशार लोक गरजेच्या वेळी व्यस्त राहतात. बंधनाने जोडता आलं नाही तरी काही माणसं स्पंदनाने आपल्या सोबत कायमची जोडली जातात. ज्या व्यक्तीच्या अंगात दुसऱ्याला सन्मान देण्याची आणि आपल्याकडून झालेल्या चुकीची क्षमा मागायची क्षमता असते, ती व्यक्ती सर्वांना आवडणारी आणि सर्वांना प्रिय असते. कारण या दोन्ही गोष्टी माणसाचा स्वभाव सांगतात. व्यथा सांगण्यासाठी माणूस श्रोता शोधत असतो, हे निव्वळ अर्ध सत्य. ऐकणाऱ्याला आपली व्यथा रास्तय असं वाटल्याशिवाय सांगणाऱ्याचं समाधान होत नसतं, हे पूर्ण सत्य आहे. विचारांना विचारानेच उत्तर दिलं पाहिजे. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्याचा खरा अर्थ सांगून जातात. आपल्या पाठीला चमत्कारिक ठिकाणी खास सुटावी आणि आपला हात वर पोहोचत नाही आणि त्याला नक्की जागा सापडत नाही, अशी अवस्था जीवनात सुद्धा बऱ्याचदा होत असते. स्वतःच्या भावाला किंवा बहिणीला जर किंमत दिली, जर हिंमत दिली, तर लोकांच्या आधाराची गरज पडत नाही.